अलकापुरी पुण्यभूमी पवित्र तया आठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज सबसंतन माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आध्यात्म विद्येचे लावेल रूप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवीनाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे होनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आज आहे 28 मे आहे की नाही गुरुवार आहे. आजचा दिनविशेष असा आहे की आज वीर सावरकर जयंती आहे. बघा 28 फेब्रुवारीला त्यांची पुण्यतिथी आहे आणि 28 मेला त्यांची जयंती आहे. म्हणजे आजची जयंती आहे. त्यांचं काय आहे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर. आणि आज आहे ना वुमन हेल्थ डे सुद्धा आहे इंटरनॅशनल, म्हणजे स्त्रियांचा आरोग्याचा दिन आहे आंतरराष्ट्रीय. असं दिनविशेष आज आहे. आणि आज आपल्याला 3रा अध्यायामधला 27वा श्लोक घ्यायचा आहे. बघा पाटील 27वा श्लोक. बोला. प्रकृते क्रियमाणानि कर्मणि सर्वेषां गुणैः कर्माणि सर्वेषां प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वेषां अहंकार विमूढात्मा अहंकार विमूढात्मा अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते कर्ताहमिति मन्यते प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः गुणैः कर्माणि सर्वेषां अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते प्रकृते क्रियमाणानि नयि कर्माणि सर्वेषां अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. याच्यामध्ये बघा, ह्या श्लोकाद्वारे भगवंत अहंकार मनुष्याचं लक्षणं सांगतो. अहंकारी अज्ञानी जो असतो तो काय करतो आणि ज्ञानी काय करतो. अज्ञानी काय करतो, कर्माचा कर्ता स्वतःला म्हणतो की मी केलेला आहे. आणि ज्ञानी पुरुष काय करतो, कर्माचा साक्षी बनतो. मी फक्त कर्माचा साक्षी आहे, पण मी कर्म केलेलं नाही आहे अशी कोणाची समजूत असते. म्हणजे पक्का निश्चय असतो ज्ञानी माणसाचा. परंतु अज्ञानी मनुष्य जो आहे तो कर्म करतो आणि त्याचं कर्तृत्व स्वतः घेतो. मी केलं असं म्हणतो. आता कर्म मी करणं, मी म्हणणं, याला अहंकार असं म्हणतात. आणि अहंकार हे अज्ञानाचं लक्षण आहे. मीपणा जिथे आला तिथे संपलं सगळं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार अशी गोष्ट आहे. बघा, भगवंताला अर्जुनाचा अहंकार घालवायचा होता. जेव्हा युद्धभूमीवर आल्यानंतर सगळं चैतन्य होतं, सगळं वातावरण. अर्जुनही असा आणि त्याला 100% वाटत होतं अर्जुनाला की देव आहे माझ्या मागे, त्याच्यामुळे विजय माझा आहे, काळजीच नाही. आणि मग तो अर्जुन जो देवाला म्हटलं की देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या, असं नाही म्हटला की कोणाच्या उभे, फक्त असंच म्हटला दोन्ही सैन्याच्या मध्ये मला उभं कर त्या रथाला, की मला कळू दे की कोण कोणाला मला कोण माझ्यासमोर आहे. हा अर्जुन आहे. पार्था द्रोणाचं केला तेने मद धनुर्वेद दिला. मी द्रोणाचार्याचा श्रेष्ठ धनुर्धर आहे. आणि त्याला असंही वाटत होतं की हे भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य, आता हे म्हातारे झालेले, त्याच्यामुळे आता माझ्या पुढे कोण आहे. हा अहंकार घालवायचा होता भगवंताला. भगवंताला सगळं चालतं पण अहंकार चालत नाही. आणि इथे मेक अशी आहे की प्रकृतीमुळं कर्म होतात माणसाकडनं. आणि प्रकृती ही 3 प्रकारची आहे. आपल्याला मागे झालेला आहे हा विषय. प्रकृती आहे आपण असं म्हणू शकतो सत्व, रज आणि तम, आहे की नाही. याच्या आधारेच आपण कर्म करत असतो. आता आपण काय म्हणतो, सकाळी उठल्या की आपण पूजापाठ करतो. सकाळ आहे म्हणून पूजापाठ करतो. सकाळ आहे, सकाळचं वातावरण कसं असतं, शांत असतं. इकडे सगळे लोक जे रात्री जागरण करतात ते झोपलेले असतात. घरामध्ये पण सामसूम असतं. मग आपण काय करतो, भगवंताचं ध्यान लावतो. काय आपला नित्यनेम आहे तो आपण करतो. हे वातावरणामुळे करतो. पण तो काय समजतो की मी एवढा असा पूजापाठ केला सकाळी सकाळी. हे त्याच्यामुळे नाही केलं आहे, कारण सकाळ ही सात्विकपणा घेऊन येते. बघा, घरातील भांडणं, घर म्हटलं की एका म्हणजे म्हणतात ना म्हणजे भांडं भांडायला आपटतं. नवरा बायको असो काय थोडा वाद होतोच माणसामध्ये, पण तो सकाळी नाही होत. सत्वगुणातून आपण रजोगुणात जातो दुपारी. त्या दुपारी काय होतं माहिती आहे का, आपण भराभर कामं करायला सुरुवात करतो. आणि दुपारी चिडचिडापणा येतो आपल्यामध्ये. आणि तिथे भांडणं दुपारी होतात जास्त. का रजोगुणामध्ये करतो. हां, रजोगुणा. नाही असं नाही, असं एक सांगण्याचा म्हणजे भाग आहे. असं काय व्हायचं, ज्याला भांडणं करायचं तो सकाळी होऊन करतो का भांडणं. त्याला काही काळ वेळ नाही.
आणि मग रात्री काय होतं माहिती आहे का, तो सगळं क्रिया करता करता सगळं दमून जातो दिवसभरामध्ये, थकवा येतो त्याला. मग त्याला काय येतं, साहजिकच आळस येतो, निद्रा येते, आणि कधी जेवतो आणि कधी झोपतो असं होतं. हे प्रकृतीच करून घेते. तुम्ही रात्री किती ठरवलं ना की मी थोडा एक नाही, आता मी झोपण्यापूर्वी ना एक 11 माळी म्हणजे स्वामी समर्थांचा जप किंवा रामरक्षा म्हणून मी झोपून जाईल, पण ते बाजूलाच राहतं. हां, म्हणजे हे कर्ममुळं होतं हे सगळं. आणि आपण म्हणतो मी केलं म्हणून. आता इथे ज्ञानोबारायांनी जबरदस्त विचार सांगितलेला आहे ह्या श्लोकाच्या खालीच्या ज्या ओव्या आहेत ना, त्याचा आता आपण अभ्यास करू. 177 क्रमांकाची ओवी घेऊ आपण. बघा आता. देखे पुढलांचे ओझे, जरे आपुला माथू घेईजे, तरे सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अरे आपण पुढलांचं ओझं, मागच्यांचं ओझं घ्यायचं, पुढलांचं ओझं घ्यायचं उगच, आणि मग आपण आपलं माथावर जर का घेतलं तर आपलं मान वाकणार नाही का. वास्तविक कर्म दुसरंच प्रकृती करते, पण हा काय करतो, स्वतः ओझं तयार करतो. मी मुलांना लहानचं मोठं केलं, मी मुलांना शिकवलं, मी मुलांना सन्मार्गाला लावलं. अरे तू जरी नसला तरी ते गेलेच असते, ते वाढलेच असते. फक्त फरक असा आहे की ठीक आहे, पालनपोषण त्यांनी केलेलं आहे, परंतु मी केलं जरी असेल तरी भगवंतानी सगळं करून घेतलेलं आहे. ही भूमिका ठेवली ना, मग कर्तेपणा राहत नाही आपल्यामध्ये. मग आपण काय करतो, उगाच ते त्याचं ओझं आपल्या डोक्यात घेतो, आणि मग आपल्या म्हणण्याप्रमाणे परिणाम होत नाही. नंतर मग आपल्याला पश्चाताप तयार होतो. म्हणून भगवंत काय म्हणतात, तुम्ही कर्म करतात ना, बंधन नाही ठेवायचं. हां, मी माझं कर्तव्य करतो, कर्तव्य म्हणून कर्म मी करणार आहे, मग ओझं नाही होणार. पण आपण एवढं ओझं तयार करतो संसारामध्ये न कळत की आपण कर्मबंधनात अडकलंच जातो. मग परत जन्म घेतो, परत मरतो. हे सारखं चालूच आहे आपल्याला. आणि त्याच्यातून सुटायचं असेल जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून, तर आपण कर्मबंधनात अडकलं नाही पाहिजे, असं ज्ञानोबा इथे आपल्याला सांगतात. दुसरं बघा आता, 178 क्रमांकाची ओवी. तैसे शुभाशुभे कर्मे, जिये निफजते प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. आपल्याकडनं शुभाशुभ कर्म घडत राहतात. याचं कारण आहे प्रकृती आहे. प्रकृतीमुळे आपण करत असतो या गोष्टी. बघा, उन्हाळा आला की मग स्त्रीवर्ग जो असतो तो काय करतो, वाळवणं तयार करतो. त्यांना वाळवणं पावसाळ्यात ना काय करता येत पण पावसाळा निसर्ग साथ देत नाही. देईल का साथ? पापड बघा, पापड करायचे तर पापडाला कडक ऊन लागतं. मग मी पापड उन्हाळ्यात केले, मग तुम्ही पावसाळ्यात का नाही करत? तुम्ही उन्हाळ्यात करता म्हणजे याचा अर्थ प्रकृती तुम्हाला साथ देते ना, ती निसर्ग साथ देतो तुम्हाला. या निसर्ग हा बनलेला आहे 3 घटनांनी. प्रकृती 3 घटनांनी बनलेली आहे. आणि आपलं शरीरसुद्धा प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. ह्या जगामध्ये 3च प्रकारचे लोक आहेत. एक तर सात्विक प्रकार आहे, एक तर तामसी रजोगुणी माणसं आहेत, किंवा एक तामस माणसं. आणि स्वभाव आहे बघा, स्वभावाला औषध नसतं. जसा स्वभाव आहे तसं तो कर्म करत राहणार आहे की नाही. पुढे बघा, ऐसा अहंकारा विरुड एक देशी मूड, तया हा परमार्थ गुड
प्रगटावाना. या हा परमार्थ गुढ प्रगटावाना. बघा ज्ञानोबा आपल्याला सांगतात की जो अहंकारी मनुष्य आहे आणि तो फक्त संकुचितच विचार करतो, त्याला परमार्थ सांगू नये. तो परमार्थ करणारच नाही. उलट पक्षी तो काय करेल माहिती आहे का, तुम्हाला नाव ठेवेल, हे तुम्हाला काही काम नाही, तुम्ही देवळात येऊन बसता. आणि असं पण बोलेल, करून करून भागले ना, आता देवपूजाला लागले. मग अशा माणसाला काय करायचं आहे, संभाषणच नाही करायचं आहे. अशा माणसाला तुम्ही डोकं जरी आपटलं तरी तो, कारण कसं माहिती आहे का, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुमचं आपलं सगळ्यांचं सुकृत चांगलं आहे म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत, आहे की नाही. पुढे बघा आता. हे असो प्रस्तुत सांगेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पाय. हे अर्जुना देऊनी चित्त अवधारी पाय. बघा भगवंत पहिल्यापासून अगदी 11व्या श्लोकापासून म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून 11व्या श्लोकापासून उपदेशाला सुरुवात केलेली आहे भगवंतांनी. प्रत्येक श्लोकामध्ये ते थोडं चढेचढेने सांगतायत अर्जुनाला. आता इथं त्यांनी अहंकार कसा घालवायचा त्याबद्दलचं विवेचन आहे. आणि उद्याचा जो श्लोक आहे 28 क्रमांकाचा, तो आहे गुण विभाग आणि कर्म विभाग याचे चिंतन आहे उद्याच्या श्लोकामध्ये. ते भगवंत उद्याच्या श्लोकामध्ये मांडणार आहे. आणि आजचं आपलं हे जे चिंतन आहे याच्यामध्ये थोडं 2-3 प्रमाणात तुकाराम महाराजांचे घेऊ. 17 मिनटं झालेली आहेत, 2 मिनटामध्ये घेऊ आपण. हां, आता त्याच्यामध्ये कसं आहे, महाराज एका ठिकाणी म्हणतात की तेवी अभक्तासी आवडे पाखंड. अभक्त जो असतो त्याला पाखंड आवडतं, खोटेपणा आवडतो. आणि न लगे तया गोड पारमार्थ, गोड पारमार्थ त्याला आवडत नाही. पाखंड्याला परमार्थ आवडत नाही. म्हणजे त्याच्याशी जो विन्मुख आहे त्याच्याशी वार्तालाप आपण करायचं नाही, असं इथे तुकोबा आपल्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की दृष्टी ते घालावी परमार्थ ठाई, शुल्लका उपाधी सीन झाला. आपली जी वृत्ती आहे परमार्थाच्या ठिकाणी लावावी. आणि जे शुल्लक कारण आहे त्याच्याकडे आपण जास्त वृत्ती केल्यामुळे तो सीन तयार होतो. शेवटी त्याच्यातून काही लाभ भेटत नाही. आणि पुढे महाराज असं म्हणतात की संसार संगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाणते न. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजेवर कधी सुखाने झोप येईल का? कधी येणार नाही. तसं संसाराचं परमार्थ नाही करू शकत आपण. मी मागे विषय झाला, एका म्यानामध्ये 2 तलवारी नाही बसत. एक तर तुमच्या ज्ञानामध्ये एक संसार बसेल, नाही तर मग परमार्थ बसेल. परंतु याच्यामध्ये बाबा महाराज सातारकर म्हणायचे की ज्ञान थोडे मोठे करून घ्या. दोन्ही बसवायचा प्रयत्न करा, दोन्ही. आणि आपण असं कसं आहे माहिती का, एकदम संसाराचा त्याग नाही करू शकत. आणि गीताही नाही सांगत. बघा नावेमध्ये बसायचं आहे आपल्याला, तर नावेचा त्याग करून चालेल का? फक्त नावेमध्ये काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, पाणी नाही आलं पाहिजे आतमध्ये. ती गळकी नाही करायची, ठेवायची. अशाच आहे. म्हणजे संसार हा केला तर पूरक आहे परमार्थासाठी. तर आपल्यावर आहे आपण कसं करायचं. आणि हे सगळं संतांची वचनं, संतांचा पाठ, स्तोत्रे याचं जर का आपण मनन केलं तर आपोआप आपली बुद्धी काय होणार आहे, ईश्वराकडे जाणार आहे की नाही. असं हे चिंतन आहे. उद्या मग आपण दुसरा तो टॉपिक बघू, गुण विभाग योग, ठीक आहे ना, कर्मयोग. आता एवढं फक्त विनंती आपल्याला की आपलं सेशन फक्त 20 मिनटाचं असतं. तर तेव्हा आपण 7:25ला इथे येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं बरोबर आपल्याला पुढचा पण कार्यक्रम करायचा असतो. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर. आता विश्वात्मके देवे
येने वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे बताय दान हे दया सत्कर्म हृदय वाढो भूता परस्परे पडो मैत्र विवाह दुरिताचे तिमिर जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो दोषे वांशील दोषे लावो प्राणिदार वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुझा चला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होरी ती लौकी भजे जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोये विशेष लोकी ये दृष्टादुष्ट विजय होवावे हे तमने श्री विश्वेश्वराहो होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो हरि ओम शांती शांती